क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट। मंत्री अशोक उईके यांनी दिली कनाशी आश्रमशाळेला भेट। रुग्णालयात जाऊन आजारी विद्यार्थिनींची केली विचारपूस। कळवण प्रकल्पातील कनाशी आश्रमशाळेत 4 सप्टेंबर रोजी 51 विद्यार्थिनींना अचानक उलट्या, मळमळ, जुलाब व तापाने आजारी पडल्या। त्यांना तातडीने कनाशी, अभोणा व कळवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थिनींच्या आरोग्याची चौकशी केली आणि आरोग्य यंत्रणेला त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। आजारी मुलींनी दिलेल्या माहितीनुसार सेंट्रल किचनमधून आलेल्या अन्नातून व नाश्त्यातून दिलेल्या चिक्की, बिस्किटांमुळे त्रास झाल्याचे समोर आले। या धक्कादायक घटनेची सर्वप्रथम महाराष्ट्र क्रांती न्यूजने बातमी प्रसारित केली होती। त्याच अनुषंगाने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 5 सप्टेंबर रोजी कनाशी आश्रमशाळा व रुग्णालयाला तातडीने भेट दिली। त्यांनी रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या आरोग्याची विचारपूस केली। तसेच कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक आरोग्य उपकरणांची कमतरता असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यानंतर मंत्री उईके आश्रमशाळेत पोहोचले असता शेकडो पालकांनी निकृष्ट भाजीपाला सुविधा व विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली। मात्र मंत्री उईके यांनी शांततेचे आवाहन करत मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी आदिवासी विकास विभागाची असून पालकांनी काळजी करू नये, योग्य ती खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन दिले। विशेष म्हणजे रात्री जेवणाच्या वेळी मंत्री उईके यांनी स्वतः मुलींबरोबर पंक्तीत बसून भोजन केले। यावेळी आमदार नितीन पवार, माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, प्रकल्प अधिकारी, शाळेचे शिक्षक, कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश निकम, कनाशी, कळवण। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। कळवण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कनाशी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल 51 विद्यार्थिनींना काल दिनांक 4 सप्टेंबर रोजी आजार जाणवू लागल्याने त्या ठिकाणी कनाशी उपकेंद्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि याच आशयाची सर्वप्रथम बातमी महाराष्ट्र क्रांती न्यूजने प्रसारित केली होती। त्याच बातमीची दखल घेत आज आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांनी दखल घेतल्यानंतर ते कनाशी आश्रमशाळेमध्ये आणि उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी भेटण्यासाठी येत आहेत। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात जमलेला आहे आणि शासकीय यंत्रणा, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी तसेच पोलीस विभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आपण देखील आदिवासी विकास मंत्री यांच्याशी संपर्क साधून एकंदरीत नक्की काय त्यांना आजार जाणवू लागला, प्रशासनाकडून काय उपाययोजना केलेल्या आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। शासकीय आश्रमशाळेमध्ये मुलींशी संवाद आणि हितगुज साधल्यानंतर आमच्यासोबत या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचे पवारजी, माजी मंत्री आणि माजी खासदार पवारताई, प्रकल्प अधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत अतिशय मोठी शासकीय आश्रमशाळा आहे। 650च्या दरम्यान या आश्रमशाळेमध्ये मुली शिकतात। मुलींसोबत वैयक्तिक संवाद आणि हितगुज साधला असता 2-3 दिवसापूर्वी मीडियामध्ये जी बातमी आली त्या बातमीच्या आधारे आम्ही ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता मुलींशी वैयक्तिक संवाद साधला। त्या सर्व मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे। त्यामुळे आदिवासी विभाग आणि या भागातले लोकप्रतिनिधी विशेष लक्ष ठेवून असल्यामुळे आम्हाला पहिलं मनामध्ये लक्षात आलं का बा एवढ्या प्रमाणामध्ये मुली दवाखान्यात भरती का झाल्या। मुलींनी सांगितलेला अहवाल तुमच्यापर्यंत सांगतो। व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मुलींना दवाखान्यात भरती करावं लागलं। असा कुठलाही गंभीर आजार नाही आहे। मी आदिवासी विभागाचा पालक म्हणून
या सर्व मुलींचा पालक म्हणून भेट दिली असता मुलींनी जे आम्हाला सांगितलं तेच तुमच्यापर्यंत सांगत आहे. माझ्यासोबत बोलणं झाल्यानंतर आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की सत्यता काय आहे मुलींना सुद्धा विचारावं. त्यांनी स्पष्ट सांगितलं व्हायरल इन्फेक्शनमुळे मुलींची तब्येत खराब झालेली आहे. त्यामुळे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीबद्दल अतिशय चांगली सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये, प्रिंट मीडियामध्ये मुलींच्या भावना आणि पालकांच्या आणि लोकप्रतिनिधीच्या भावना आपण जनतेपर्यंत पोहोचावं, जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय आश्रममध्ये मुली शिकत असलेल्या ज्या आश्रमशाळेचं नाव लौकिक आहे, रेप्युटेड आहे, स्पर्धा लागते ॲडमिशन घेण्यामध्ये, शासकीय आश्रमशाळेची बदनामी होणार नाही, अपमान होणार नाही, याबद्दल आपण सर्वांनी दक्षता घ्यावं, काळजी घ्यावं अशी हात जोडून विनंती करतो. आता लगेच मुलींसोबत मी भोजन करणार आहे. त्यांचा सेंट्रल किचन संकल्पनेला पालक, विद्यार्थिनी, लोकप्रतिनिधींचा पण विरोध होता. याबाबत आपण शासन सर्वांचे पुनर्विचार करणार आहे. कालपासून मुलींचा आग्रह असल्यामुळे, कारण मुली ह्या केंद्रबिंदू असल्यामुळे, मुलींच्या अपेक्षा आणि मुली ह्या केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच आश्रमशाळेमध्ये, याच आश्रमशाळेमध्ये जेवण बनवलं जाईल आणि त्यांना गरम जेवण मिळेल. काल विद्यार्थिनींना दवाखान्यात दाखल केल्यानंतर लोकप्रतिनिधी, आमदार त्या ठिकाणी लगेच पोहोचले, मात्र अधिकारी उशिराने त्या ठिकाणी पोहोचले आणि वरिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा इथे आलेले नाही. त्याबद्दल आपण काय करायचं? आमचे लोकप्रतिनिधी, आमचे सहकारी आहे, मी त्यांच्याशी संवाद साधला होता. नितीन माझा लहान भाऊ आहे, या भागाचे लोकप्रिय आमदार आहे. आमदार महोदयाशी माझा संवाद झाला. मला येण्याला वेळ होणार आहे, तुम्ही स्वतः वैयक्तिक जा, तुम्ही पालक आहे, आपण एक आहो ही भावना ठेवून काल आमदार महोदय आले, आज मी आलो, भारतीताई आल्या आणि उद्या परवा कमिशनर आणि सचिवसुद्धा येण्याचे प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आमचा संवाद झालेला आहे. या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे लहान बंधू असल्यामुळे, आम्ही सोबत असल्यामुळे, त्यांच्या आणि माझ्या भावना एक असल्यामुळे आणि मुली ह्या केंद्रबिंदू आमचा असल्यामुळे आमदार महोदय आले म्हणजे मी त्यांच्याशी संवाद केला, माझी आणि त्यांची चर्चा झाली. शिक्षण तुटवडा असल्यामुळे मागच्या महिन्यात त्या ठिकाणी आंदोलन झालं प्रकल्प कार्यालयामध्ये. तर याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. शाळांमध्ये आंदोलन सुद्धा झालं. 100% विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही. पात्रताधारक शिक्षक देऊन माझ्या या आश्रमशाळेमध्ये गुणवत्ताप्राप्त शिक्षण, दर्जेदार शिक्षण 100% मिळेल. अशा प्रकारचा मी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो की 100% आणि अतिरिक्त वेळापत्रक बनवून, अतिरिक्त तासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण 100% करू, अशा प्रकारचा शब्द. 6 महिने होत आले सर, पण अजून काही यांना शिक्षक पण उपलब्ध नाही. 6 महिने झाले, 6 महिने झाले. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.